चला तर मग या विषयात जरा खोलात जाऊया. एक छोटीशी गोष्ट आहे. विचार करा, 3 मजूर एका ठिकाणी दगड फोडण्याचं काम करत आहेत. एक वाटसरू तिथून जातो आणि पहिल्या मजुराला विचारतो, अरे तू काय करतोयस? तो उत्तर देतो, मी माझ्या ठेकेदाराने सांगितलेलं काम करतोय, माझी रोजची मजुरी कमवण्यासाठी दगड फोडतोय. मग तो वाटसरू दुसऱ्याकडे जातो आणि त्यालाही तोच प्रश्न विचारतो. दुसरा मजूर एकदम वैतागून म्हणतो, दिसत नाहीये का, दगड फोडतोय मी, उगाच त्रास देऊ नका. तो खूपच कंटाळलेला आणि कामाला वैतागलेला दिसतो. पण जेव्हा तोच वाटसरू तिसऱ्या मजुराकडे जातो आणि त्याला विचारतो की तो काय करतोय, तेव्हा तो मजूर वर बघतो, हसतो आणि मोठ्या अभिमानाने उत्तर देतो, मी एक सुंदर मंदिर बांधत आहे. आता बघा, तिघांनी काम अगदी तेच करत होते, दगड फोडण्याचं. पण फक्त तिसऱ्या व्यक्तीकडे एक मोठा उद्देश होता, एक विजन होतं. आणि कामाकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना, तो सगळं काही बदलून टाकतो. हाच दृष्टिकोन नेटवर्क मार्केटिंगमध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला पुढे कळेल. आता ह्याच गोष्टीतून आपण थेट आपल्या मूळ समस्येकडे येऊया. पारंपरिक नेटवर्क मार्केटिंगमध्ये अनेकदा काय होतं माहितीये, तो एक खरा व्यवसाय न राहता एक जास्त मेहनतीची नोकरी बनून जातो. लोक येतात कशासाठी? लिव्हरेज आणि स्वातंत्र्यासाठी. पण अडकतात कुठे? तर स्वयंरोजगाराच्या सापळ्यात, जिथे त्यांना सतत काम करावं लागतं. इथे आपल्याला 2 वेगवेगळे मार्ग स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे खरा व्यवसाय, जो सिस्टम आणि ऑटोमेशनवर चालतो आणि जो खरं स्वातंत्र्य निर्माण करतो. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर स्वयंरोजगार, जिथे फक्त धावपळ आहे, लेवल्स गाठण्याची शर्यत लागलेली आहे. आणि याच दुसऱ्या मार्गावर अनेक नेटवर्कर्स नकळतपणे अडकतात, जिथे त्यांचा व्यवसाय हा व्यवसाय न वाटता एका नोकरीसारखा वाटू लागतो. मग प्रश्न हा आहे की हा स्वयंरोजगाराचा सापळा तयारच का होतो? याचं मूळ कारण आहे प्रॉस्पेक्टिंगच्या काही जुन्या, कालबाह्य आणि खरं सांगायचं तर थकवणाऱ्या पद्धती, ज्या आजही अनेक जण वापरत आहेत. चला बघूया त्या कोणत्या आहेत. ह्या 4 पद्धती तुम्हाला नक्कीच ओळखीच्या वाटत असतील, नाही का? पहिली, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांची लिस्ट बनवून त्यांना त्रास देणं, ज्यामुळे कधीकधी चांगली नातीही खराब होतात. दुसरी, सोशल मीडियावर अनोळखी लोकांना मेसेज पाठवणं. तिसरी, पैसे देऊन लोकांचे नंबर विकत घेणं आणि त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल करणं. आणि चौथी म्हणजे कुठेही सार्वजनिक ठिकाणी कोणालाही पकडून आपल्या व्यवसायाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणं. या सगळ्यामधून मिळतं काय, तर सततचा नकार आणि निराशा. म्हणूनच ह्या सर्व पद्धती प्रचंड ऊर्जा आणि वेळ खातात. तर कळीचा मुद्दा हा आहे, ह्या सगळ्या जुन्या पद्धतींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती म्हणजे नेहमी आपणच प्रॉस्पेक्टकडे जातो, आपणच संभाषण सुरू करण्यासाठी धडपडत असतो. आणि यामुळे होतं काय की आपण नेहमीच एका कमकुवत म्हणजे वीक पोझिशनमध्ये असतो, कारण संभाषणाचं पूर्ण नियंत्रण समोरच्या व्यक्तीकडे असतं. मग यावर उपाय काय? उपाय खूप सोपा आहे. शक्तीचं हे जे समीकरण आहे ना, ते पूर्णपणे उलट करायचं. म्हणजे पाठलाग करण्याऐवजी लोकांना आकर्षित करायचं. ही एक संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, जुन्या पद्धतीत काय होतं, आपण लोकांकडे जातो आणि ते ठरवतात की आपल्याशी बोलायचं की नाही, आपल्याला वेळ द्यायचा की नाही. सगळी शक्ती, सगळा कंट्रोल त्यांच्या हातात असतो. ते आपल्याला अगदी सहजपणे दुर्लक्षित करू शकतात. आणि आता ही नवीन पद्धत बघा, जी सगळं चित्रच पालटून टाकते. इथे प्रॉस्पेक्ट स्वतःहून आपल्याकडे येतो. तो आपल्याला विचारतो, तुमचं काम नक्की काय आहे मला सांगा. आणि आता काय होतं, संभाषणाचं संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात येतं. आपण एका मजबूत स्थितीत येतो. आता मनात प्रश्न आला असेल की हे शक्य कसं आहे? असं काय करावं लागेल की ज्यामुळे लोक स्वतःहून आपल्याकडे चौकशी करण्यासाठी येतील? चला, याचं उत्तरच आता बघूया. याचं उत्तर आहे एका डिजिटल मार्केटिंग सिस्टममध्ये, जिला फनल असं म्हणतात. आता फनल म्हणजे घाबरून जायचं कारण नाही. ही एक अशी प्रक्रिया आहे जी योग्य लोकांना आकर्षित करून आपल्या व्यवसायापर्यंत आणते, आणि तेही ऑटोमॅटिक पद्धतीने. हे फनल अगदी सोप्या 3 पायऱ्यांमध्ये काम करतं. पहिली पायरी आहे अट्रॅक्ट, म्हणजेच आकर्षित करणे, जिथे आपण काहीतरी उपयुक्त माहिती देऊन लोकांचं लक्ष वेधून घेतो. दुसरी पायरी आहे कॅप्चर, म्हणजेच त्यांची संपर्क माहिती मिळवणे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे नर्चर, म्हणजेच नातं तयार करणे, जिथे आपण ऑटोमेशनच्या मदतीने त्यांच्यासोबत एक विश्वासाचं नातं निर्माण करतो. या फनेलची सुरुवात होते एका खूप शक्तिशाली गोष्टीने, जिला हुक असं म्हणतात. आणि एक परफेक्ट हुक बनवण्याचा एक गोल्डन फॉर्म्युला आहे, तो म्हणजे
लोकांची इच्छा काय आहे ते सांगा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना जी वेदना किंवा जो त्रास सहन करायचा नाहीये तो त्रास कसा टाळता येईल हे सांगा. म्हणजेच इच्छा वेदनेशिवाय. चला एक उदाहरण बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा हुक आहे, यूट्यूबवर पैसे कसे कमवायचे. ही झाली लोकांची इच्छा. व्हिडिओ न बनवता ही झाली वेदना दूर करण्याची गोष्ट. कारण अनेक लोकांना पैसे तर कमवायचे आहेत, पण त्यांना कॅमेरासमोर यायची भीती वाटते. जेव्हा आपण असा हुक देतो तेव्हा योग्य लोक आपोआप आपल्याकडे आकर्षित होतात. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? आपल्याला लोकांची शिकार करायची नाहीये, आपल्याला शिकारी बनायचं नाहीये. आपल्याला एक अशी सिस्टम तयार करायची आहे ज्यामुळे योग्य लोक आपल्याला शोधू शकतील. मानसिकतेमध्ये हा बदल घडवणं खूप महत्वाचं आहे. शिकारी बनण्याऐवजी एक चुंबक बना. आणि म्हणूनच जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या कार्यपद्धतीकडे बघा आणि विचार करा की आपण लोकांचा पाठलाग करत आहोत का, त्यांची शिकार करत आहोत का, की आपण अशी काहीतरी मौल्यवान गोष्ट तयार करत आहोत ज्यामुळे योग्य लोक स्वतःहून आपल्याला शोधत येतील. याचं उत्तर तुमच्याकडेच आहे.